लोक टॅक्स वाचवण्यासाठी किती हेराफेरी करतात हे एका सिंपल स्टोरीतून सांगतो. कटप्पा एक होलसेलर राहतो, त्याचं एक हार्डवेअरचं दुकान राहतो. तो एका मॅन्युफॅक्चररकडून 1,000 रुपयाचा पार्ट घेतो आणि त्यावर 18% GST सुद्धा पे करतो, म्हणजे टोटल व्हॅल्यू राहील 1180. आता तो विचार करतो की आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट कमवायचा आहे. त्यासाठी तो विचार करू शकतो की आपण काय करू शकेल. म्हणून तो पार्ट म्हणजे ज्याने तो 1180 रुपयाला घेतला तोच पार्ट तो शिवगामिनीला विकतो 1250 मध्ये आणि त्यावर तो प्रॉफिट कमवतो 70 रुपये. आणि पण तो जो माल विकतो तो बिना बिलने आणि कॅशमध्ये विकतो, म्हणजे ऑन पेपर तो माल अजूनही कटप्पाच्या गोडाऊनमध्ये आहे. आता इथे एंट्री होते बाहुबलीची. जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्याला स्वतःचा खर्च जास्त दाखवून प्रॉफिट कमी करायचा असतो, कारण त्याला टॅक्स कमी भरावी लागेल. तो आता कटप्पाकडे जाईल आणि त्याला म्हणेल की मला तुझ्याकडून फक्त माल नाही तर मला बिल हवे आहे. आता कटप्पाकडे तर ऑलरेडी बिल तर आहेच, कारण तो माल तर ऑलरेडी शिवगामिनीला विकूनच आहे. तर तो आता कटप्पा काय करेल, बिल पाठवेल बाहुबलीला आणि बाहुबली ऑनलाईन पैसे पाठवेल कटप्पाला. आणि आता कटप्पा आपलं कमिशन काढून बाकी जे पैसे उरलेले तो कॅशमध्ये पाठवेल बाहुबलीला. आता यामध्ये रिझल्ट असा आहे की बाहुबली आहे त्याचा टॅक्स वाचलं, कटप्पा आहे त्याला डबल प्रॉफिट भेटला आणि जो शिवगामिनी आहे तिला माल स्वस्त भेटला. तर आता ही हेराफेरी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि असंच कॉमर्सचं नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.